का रे संतोष, काय झालं? का बरं रडताय तुम्ही? काय शांताराम भाऊ, तू पण मजा घेतोय आमची का? तुला माहित नाही की पोरगी पळाली आमची? हा, पहा ना, सरकारी नोकरीवाला पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे. गेली ना पंचर वायासोबत गेली ना आता. बाप रे, काय सांगतेय बहीण? ना कोणासोबत गेली? मला तर विश्वास पण नाही होत आहे. पाहिलं भाऊ, सर्व माहित आहे शांताराम काकाले, तरी पण मजा घेतोय त्याची. कोणाचं काही तर कोणाचं काही. काय सांगू शांताराम भाऊ तुले, तो पंचर जोडतो ना आपल्या गावात पोऱ्या, त्याच्यासोबत पळून चालली गेली. त्यानं काहीतरी करून दिलं महापोरगीले. मी सरकारी नोकरीवाला पाहत होता न, ते का पंचर वायासोबत चालली जावा. माही पोरगी तशी होती ना शांताराम भाऊ, माही पोरगी तशी होती ना. त्यानं काही ना काही जादू टोना केला महापुरीवर. कोण्या ना कोण्या महाराजचा हात आहे याच्या मागे. ते मला म्हणे, माव मी सरकारी नोकरी वायासोबत लग्न करीन न, ते का पंचर वायासोबत पळून चालली जावा. तेच ना बहीण, तेच ना. पण असं पळून लग्न करणं चांगलं आहे का? माही पोरगीनी करणार बहीण असं, माही पोरगीनी करणार. माही पोरगी जाणारच नाही महापुढे. जायवा तू, मला पण तसंच वाटे. माही पोरगी गाय होती गाय, पण त्यानं जादू टोना केला ना, घेऊन गेला ना महापोरीले. पोरं लय तपेल बसले आहे बहीण, पोरं लय तपेल बसले आहे. तैले पोरी भेटता नाही आहे, ते पोरीले कोर्टामध्ये घेऊन जात आहे गोड गोड बोलून न, लग्न करून घेऊन येत आहे घरी. शांताराम भाऊ, तिने लग्न केलाय ना, करू दे तिले लग्न. तिले मी आता घरी येऊ देणार नाही. ते कधी घरी आली ना, तर मी तिच्या टांगास तोडून टाकीन आता. पहिलेच तोडून टाकता, मग पहिलेच तोडून टाकता. पहिलेच कधी पाय तोडून टाकता, मग कशी का पाहिती? ते पायच ना राहते तर कशी का पाहिती? जाऊ दे ना संतोष, जाऊ दे ना. जे झालं ते झालं आता. गरम नको होऊ का? तुझीच पोरगी गेली, सर्व याच्यात जाता आता. काय शांताराम भाऊ, जाऊ दे म्हणतू. तुला म्हणली गोष्ट माहिती आहे का बापा? मीनं कालच्या दिवशी 7 ग्राम सोनं करून दिलं तिले. ते म्हणे, बाबा मला कानातले करून दे, मला कानातले करून दे. मीनं कानातले करून दिले तिले. मला ते पयाली तेवढं लागत नाही आहे, पण 7 ग्राम सोनं पण गेलं ना माय. मी तुला म्हणो संतोष, लगन करून टाके. तुनं केलं नाही लगन. म्हणे माही पोरगी कॉलेज शिकते बारे. कायचं कॉलेज न फालेज लावलाय रे तू? ते तरी शिकता थोडी, गुलू करता न चुना लावता आपल्याला. दिवस रात्रभर आपण मेहनत करता, तैले कॉलेजमध्ये पाठवता, फी भरता तैची, गायछाप सारखं जपता तैले न, तेच आपल्याला चुना लावून चालले जाता. पाहिलं भाऊ म्हातारा, काय एकाहून एक डायलॉग मारतोय. चुना काय न गायछाप काय. तू का कमी होता बापा? 3 लग्न केले ना तू न, 17 लेकर आहे ना तुले. तुमचं ठेवा झाकून ना, आमचं पहा वाकून. का रे परवीन, देवानं पण तर प्रपोज केलं होतं इले. मग देवाला हाव चांगलं होतं की नाही चांगलं होतं हिनं? मग रे, हाव सांगलतं ना त्याले पण हाव सांगलं न, याले पण हाव सांगून दिलं तर तिनं. बाप रे, मग देवानं काही म्हटलं नाही तिले की तुनं मले पण हाव सांगलं न, याले पण हाव सांगतीये? मग रे, म्हटलं होतं ना बापा. मग ते म्हणे, महाजीव कोणाला नाही सांगू म्हणत नाही. बाप रे, चांगलीच दयालू होती म्हणजे. हे सर्व त्या फोनापायी झालाय. तुनं फोनच ना घेऊन द्यायला पाहिजे होता तिले. जेव्हापासून हे फोन निघाले ना, तेव्हापासूनच घटना वाढत चालल्या अशा. तुनं फोनच ना घेऊन द्यायला पाहिजे होता तिले. नाही ना आबाजी, नाही ना. मी तर फोनच ना घेऊन देत होता तिले, पण तो मास्टर ऐके ना. तो म्हणे तुम्हाला फोन घेऊन देणं पडीन तिले. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद होती, तर म्हणे ऑनलाईन क्लास करता तुम्हाला फोन घेऊन देणं पडीन तिले. कायची ऑनलाईन क्लास लावली रे तुनं? ते त्याची दुसरीच क्लास चालू करून देता तिकडे. पण तुम्ही ना लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना, पोरगी कोणासोबत कॉलवर बोलतेय, काय करते, तुम्ही ना लक्ष ठेवलं नाही का? मला का म्हणतोय शांताराम भाऊ, मी तर शेतात जाय ना, हे घरी होती ना, हिचं पायाचं काम होतं ना. हिच्या पायीच तर झाला आहे सर्व. हिनच तर डोक्यावर बसाळती दिले. मला का म्हणतोय बापा तू? मला का म्हणतोय? मीनं काय केलं? मीनं तर विचारलं होतं तिले, कोण आहे हा पोरगा, कोणासोबत बोलतीये कॉलवर? तर ते म्हणे गुरु भाऊ आहे
बापरे, गुरुभाऊ होता की सुरुभाऊ होता? कायचा गुरुभाऊ न कायचा सुरुभाऊ लावलाय बहीण तू न? हा काळ कोणचा चालू आहे? सगळ्या भाऊले तर सगळी बहीण होत नाहीये. सगळी बहीण सगळ्या भाऊले म्हणत्याय पोरगी दे नाही तर वावरात हिस्सा दे. काय सांगू तुले? काही ना शांताराम, हे कॉलेजनं फालेज शिकाळवासनी लेकरायले. हे कॉलेज शिकूनच तर बिघडत आहे. तू सांग मले, आपल्या वेळेस कॉलेजनं फालेज होती का? मग कोर्ट मॅरेज करे का कोणी? एक पण पोरगा कोर्ट मॅरेज करे ना. हाव ना बाजी, काय करता? पण ते आजकालचे पोरं ऐकता नाही आपलं. ते त्याच्या पसंतनं लग्न करता. कायची पसंत पुसन लावली रे तू न? मीन महा बायकोले तर लग्नाच्या मंडपात पाहालती. कोणची बायको आहे तर? मी तर पाहायला बी गेलता ना महा बायकोले. ते पण घुंगटमणी पाहालती, तोंड पण पाहालतं ना. लग्नाच्या 3 वर्षांनंतर तोंड पाहालतं मीन महा बायकोचं. माय बहीण का फेकतोय म्हातारा? खोटं बोलतोय पण रेटून बोलतोय. बुड्डीनं तर सर्व चांगलाय मले. लग्न झालं न 1 वर्षानंतर पोरगा झाला आणि हा म्हणतो 3 वर्षापर्यंत तर तोंड पण पाहालतं ना मीनं. मी तर नाही म्हणू तिले शिकाळ्याचं. म्हटलं 10वी पास झाली बस झालं, पण हे ऐकेना न. हे म्हणे शिकू दे शिकू दे, कॉलेज करू दे म्हणे तिले. कॉलेज पाहाय ना आता कसं झालं. मला का म्हणते बापा, मी ना तर तिच्या भलाई करताच म्हटलं ना की शिकू दे इले. चांगली शिकीन म्हटलं तर सरकारी नोकरीवाला नवरा भेटीन इले. सरकारी नोकरीवाले पोरं ऐकतानी ना, ते म्हणता आम्हाला शिकेल पोर पाहिजे शिकेल पोर पाहिजे, म्हणून तर शिकायला लावली मी ना तिले. जाय व तू, सरकारी नोकरी वाया का करतीय? हा पंचर वाया घुम गेला ना आता. दिलं ना त्यानं दडपून. मग मी काय करू? मला का म्हणतोय बापा, का मीनं सांगलं तिले की पंचर वायासोबत जाय पळून. जाऊ दे संतोष, जाऊ दे. संताप नको करू. जे झालं ते झालं आता. काय संतोष, तू बी मीने कितले चांगले चांगले वग आणले तुया पोरीले. तून केलं नाही लगन. तू म्हणे शिकत्याय बारे. 4 एकर वावर होतं, तुन तडी बी दिली नाही पोरगी. म्हणे शेतकरी पाहिजे, सरकारी नोकरी वाया पाहिजे. पाय ना मग आता कसं झालं, पंचर वाया घुम गेला ना. तेच तर गोठ आहे, जो माणूस भारी भरतो ना तो बरोबर गुहावर जाऊन बसतो. संतोष, भारीनी भरणं पडत. शेतकरी लोक पण चांगले आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. तुन धुवून द्यायला पाहिजे होती पोरगी. तुम्ही सर्वेचे सर्व मला काय म्हणताय? मी तर लग्न करायला तयार होता ना, पण हे ऐकेना ना. हे म्हणे शिकू दे बारे, सरकारी नोकरीवाला पाहू आपू. हे का करे, तुम्हाला माहीतच नाही बारे. सरकारी नोकरी व्हायचा कधी बायोडाटा नाही असला ना तर पाऊनसान फाडून टाके. मला का माहित की असं करीन, नाही तर मी निपटून टाकती ना तिले, फुकून टाकती ना तिले नवऱ्याच्या घरी. जाऊ दे ना बहीण, काय फायदा आता. सर्प गेला की तास काळी आणता लोक.